अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय नराधमाला सोलापूर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली आहे। आरोपी बापू सिद्धप्पा कुसेकर राहणार अक्कलकोट याला मृत्यू होईपर्यंत तुरुंगवासी, मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा आणि 71,000 रुपयांचा दंड देखील सुनावला। जिल्हा न्यायाधीश जे मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। पीडित चिमुरडी अवघ्या 9 वर्षांची होती। 2014 मध्ये चिमुरडी शाळेत जात असताना आरोपी बापू कुसेकर याने तिला तिच्या आईच्या ताब्यातून बेकायदा जबरदस्तीने पळवून नेले। अक्कलकोट येथील एका दगडाच्या खाणीत निर्जन स्थळी नेऊन त्याने पीडितेला बेदम मारहाण केली। त्यानंतर ती रडत असताना देखील तिच्यावर पाशवी शारीरिक अत्याचार केला। या गंभीर अत्याचारानंतर पीडिता अत्यंत जखमी अवस्थेत सापडली होती। या प्रकरणी पीडितेच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मात्र गुन्हा करून आरोपी 4.5 ते 5 वर्ष फरार होता। दरम्यान गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे व श्री काकडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। यात कोर्टपैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अविनाश जाधव, अंमलदार अजित सुरवसे, सचिन पुजारी यांनी काम पाहिले। गुन्हा करून आरोपी 2021 पर्यंत फरार होता, पण अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढले। दरम्यान खटला सुरू होण्यापूर्वीच पीडितेची आई फिर्यादीचे निधन झाले। त्यामुळे फिर्याद देताना सक्षम असलेल्या अधिकाऱ्याच्या साक्षीवरून पीडितेच्या आईनेच फिर्याद दिल्याचे सिद्ध करावे लागले। डॉक्टरांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात आली। न्यायालयीन कामकाजावेळी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट कविता बागल यांनी प्रभावी युक्तिवाद केला। खटल्यात नेत्र साक्षीदार, पीडिता व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली। तपास अधिकाऱ्यांनीही वस्तुनिष्ठ पुरावे सादर केले होते। त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी मानले। खटला यशस्वी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, तत्कालीन उप अधीक्षक विलास यामावार यांचे मार्गदर्शन लाभले।